खाजा तर सगळेच बनवतात, पण मल्टी कलर चा खाजा बनवलेला आहे आणि खस्ता आहे तो पहा तुम्ही. मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं आणि सगळीकडं पूर्ण फिरवून घ्यायचं चांगलं पीठ. तेल टाका, नाही तर तुम्ही डालडाही टाकला तरी चालेल. आणि बस अशी मुठ्ठी बनते की पाहायचं आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि नंतर सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं. चांगलं मिक्स झाल्यानंतर तुम्ही पाण्यानं त्याला भिजवू शकता, जर फूड कलर टाकला तुम्ही तर. आता माझ्याकडे कलर होते, मी 4 कलरचा बनवणार आहे. मी जी चेरी केली होती त्याचे कलर होते, त्याच्यामुळे मी त्या कलरच्या लिक्विडनंच भिजवणार आहे. तर हे बघा, हा नारंगी कलर मी लिक्विड कलरच होता तो, त्यानंच भिजवून घेत आहे. आता तुम्ही पाण्यानं भिजवा आणि कलर थोडासा टाकला तरी चालेल. तर मी आता त्या थोडं थोडं असल्यामुळं मी डायरेक्ट त्यानंच भिजवून घेतला आहे. हे बघा, असा गोळा करून घ्यायचा आणि प्रत्येक कलरचे असेच गोळे करून घ्यायचे. आता आपण आता हे बघा, चांगलं चुरून घ्यायचं. जितका कलर छान त्याच्यात येईल तेवढं टाकून घ्यायचं. आणि त्यानंतर आपल्याला साठा बनवायचा आहे. तर हा डालडा आहे, डालडा गरम करून थंड केला आहे. त्यामध्ये मैदा टाकला आहे आणि असं छान फिरवून घ्यायचं आणि याचा एक साठा तयार करून घ्यायचा, ज्यामध्ये बिलकुल गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे, प्लेन झाला पाहिजे तो. असं बनवून घ्यायचं. तो आपल्याला पोळ्यावर लावायचा आहे. आणि हे बघा, सगळ्या कलरचे मी गोळे भिजवून घेतले आहे. त्यानंतर गुलाबी कलरचा एक गोळा घेऊन छान पातळ पोळ्या लाटून घ्यायच्या, पूर्ण पातळ लाटायच्या एकदम छान. चारही कलरच्या बिलकुल पातळ पातळ पोळ्या अशा लाटून घ्यायच्या. हे बघा, एक एवढी पोळी लाटलेली आहे. आता दुसरी पण आहे, दुसरी पण पोळी लाटून घ्यायची. थोडं पीठ टाकत चला, म्हणजे खाली चिकटणार नाही. आणि छान पातळ अशी पोळी लाटून घ्यायची. अशी ही नारंगी कलरची पोळी लाटत आहे मी, पाहू शकता तुम्ही. अशी पोळी लाटली, छान पातळ लाटून घ्या. आता ही फिकट हिरव्या कलरची आहे. कलर कोरडा टाकला असता तर तो डार्क झाला असता, म्हणून मी ते लिक्विड कलर घेतले होते, त्याच्यामुळं फिकट झाला आहे ते थोडं, पण छान दिसत आहे. आता हे बघा, सगळ्या पोळ्या लाटल्यानंतर अलग ठेवून द्यायच्या. एक पोळी घ्यायची, त्याच्यावर हा साठा जो तयार केला आपण तो लावायचा पूर्ण, चांगला हाताने पसरवून घ्यायचा. आणि त्यावर मग आता आपण दुसरी पोळी ठेवायची. तुम्हाला कोणते दुसरे कलर आवडत असेल ते तुम्ही कलर घेऊ शकता. मी आता माझ्याजवळ हे कलर होते ते घेतले. आणि पूर्ण साठा असा हाताने लावून चांगला पसरवून घ्यायचा. पूर्ण पसरवल्यानंतर त्यावर तिसरी पोळी लावू आपण. तिसरी ही पोळी अशी लावून घ्यायची. अजून त्यावर असा साठा लावून घ्यायचा आणि हाताने थोडं प्रेस करून घ्यायचं. चम्मचच्या साहाय्याने टाका आणि हाताने प्रेस पूर्ण फिरवून घ्या. त्यानंतर आपण चौथी पोळी टाकू. हे बघा, चौथी पोळी पण टाकलेली आहे त्याच्यावर. हा पिवळा कलर आहे. आणि आता याला रोल करायचं आहे आपल्याला, त्याच्यामुळं आता चांगलं रोल करत न्यायचं. बिलकुल रोल म्हणजे असा पोकळ नाही झाला पाहिजे, घट्ट रोल करायचा. आणि बिलकुल गोल गोल असं फिरवत फिरवत समोर समोर नेत चालायचं त्याला, चांगलं फिरवून घ्यायचं. आणि हा शेवटचा भाग जो आहे तो पाण्याच्या साहाय्याने पाणी लावायचं थोडंसं आणि वर चिकटून घ्यायचा, म्हणजे ते तळताना उकललं नाही पाहिजे म्हणून. हे बघा, असं पाणी लावायचं आणि चांगलं दाबून घ्यायचं आणि दोन्ही हाताच्या साहाय्याने रोल चांगला करून घ्यायचा. थोडंसं हाताने असं लाटल्यासारखं करून घ्यायचं, म्हणजे रोल थोडा मोठा होईल आणि पोळ्या सगळ्या चांगल्या चिपकून पडेल त्याला. आता एखाद्या सुरीच्या किंवा चाकूच्या साहाय्याने छान मापाचे असे काप करून घ्यायचे. एकदम कापायचे नाही, थोडे थोडे वरून मार्क करून घ्यायचे आणि ते बरोबर साईजचे आपल्याला मिळून जाईल. मग आता असे मार्क करून घ्यायचे पहिले आणि मग कापून घ्यायचे त्याला. हे बघा, आता डायरेक्ट कापून घ्यायचे इथून.
हे बघा, प्रत्येक कलरचे असे कलर दिसेल तुम्हाला आतमध्ये. तर एक दोन मी कापून दाखवते, बाकीचे मग नंतर हे करेल. हे बघा कापल्यानंतर कशी दिसत आहे. सगळे कलर त्यामध्ये आतमध्ये दिसून राहिले. याच पद्धतीने सगळे आता कापून घेऊ आपण. आणि हा खाजा तळल्यानंतर आपल्याला त्याला साखरेच्या पाकात टाकायचे आहे. त्याच्यासाठी आपण पाक तयार करून घेऊ. मी 1.5 वाटी साखर टाकली होती. त्यामध्ये साखर बुडेल इतकंच पाणी टाका तुम्ही आणि पाक करायला ठेवून द्या गॅसवर. हे बघा पाक, साखर जेवढी बुडेल तेवढेच पाणी टाकायचं आणि ते गॅसवर ठेवायचं आणि चांगलं ढवळून घ्यायचं, नाहीतर साखर खाली जळून जाईल. चांगली साखर विरघळून घ्यायची. हे बघा साखर विरघळल्यानंतर हा असा एकतारी पाक होईल पहिले. त्याच्यानंतर पाक थोडा चांगला होऊ द्यायचा आणि घट्ट पाक होईपर्यंत गॅसवरच ठेवायचं. घट्ट पाक लागते याला, याला पातळ पाक चालणार नाही. कारण का ते मैद्याचे असल्यामुळे पाकात टाकल्यावर ते पोळी सारखे होईल नरम. घट्ट पाक असल्यावर छान खुसखुशीत होते ते. म्हणून पाक करायचा, पाक उतरून ठेवून द्यायचा. आणि मग आता हे आपण केलेले जे खस्ता खाजा होतं ते तळून घ्यायचे आपल्याला. त्याच्यासाठी आपण एक कढई घ्यायची, तेल टाकायचं, तेल गरम होऊ द्यायचं, गॅस कमी करायचा आणि त्यामध्ये हे आपले खाजा टाकून घ्यायचे आणि तळायचे आहे. पण ते मंद आचेवर तळायचे, कारण का ते 4 लेअर असल्यामुळे आतमध्ये तळण्यासाठी थोडंसं आतमध्ये तेल जात नाही लवकर. आणि मंद आचेवर तळलं तर छान तळले जाते आतमधून, आतमध्ये कच्चे राहणार नाही. टाकल्यावर थोडंसं 1-2 मिनिट त्याला तसंच ठेवायचं आणि मग आपल्या झाऱ्याने किंवा याने पलटवायचं त्याला. हे बघा असे होऊ द्यायचे त्याला चांगले आणि पूर्ण ते चांगले शिजल्यावर असे दिसेल ते तळल्यावर. तळून घेतल्यावर ते पाकात टाकायचे आणि 1 ते 2 मिनिट म्हणजे बाकी दुसरे तळतपर्यंत त्याला पाकातच ठेवायचे आणि मग पाकातून असे काढायचे आणि ते एका गाळणीवर ठेवायचे. कारण का त्याच्यात जो अतिरिक्त पाक आहे तो खाली येईल आणि ते मोकळे मोकळे ठेवल्यावर छान खस्ता होईल ते. हे बघा असे दुसरे पण तळून घेतले आपण, त्यात टाकून घेऊ आणि असे आपण गाळणीत काढून ठेवत जायचे. आणि कडक पाक असल्यामुळं पाक छान लागेल, वरून एकदम नरम पडणार नाही ते. असे छान पाकात बुडवून घ्यायचे आणि काढून घ्यायचे गाळणीवर. थोडे खालीवर केले म्हणजे पाक त्याच्यात घुसेल चांगला. हे बघा खस्ता खाजा किती छान दिसत आहे. असेच करून पहा तुम्ही. खूप छान डिश आहे ही आणि एकदम चांगली लागते खाण्यासाठी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.